नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण आलो आहे कोथळीगडाची भटकंती करायला. आणि आता आपण आहे आंबिवली गावात. आंबिवली हे जवळचं गाव आहे कोथळीगडसाठी. आणि इथनं पुढे आपल्याला वरती जायचं आहे. इकडे पेठ लागतं आहे आणि त्या पेठ गावातून पेठ हे त्या कोथळीगड आहे त्याचं बेस आहे. इकडून त्याची चढाई चालू होते, पायथा आहे. तर आता आम्ही आंबिवलीला येऊन पोचलो आहे. सकाळी 8:30ची बस आहे कर्जतवरून आणि ती बस पकडून आम्ही इथे आलो आहे. आणि रिटर्नसाठी पण मी बस विचारलं आहे तर ती 2:30 वाजता इथूनच आहे. इथे आम्हाला आता बसने सोडलं आणि इथूनच 2:30 वाजता आणि संध्याकाळी 5:30 वाजता इकडनं रिटर्न कर्जतला जाण्यासाठी बस आहे. तर बघू आम्हाला कसं जमतं यायला खाली. तर इकडनं ट्रेक चालू करतो आहे. इकडनं कमीत कमी 4 तास तरी लागतील वरती पोचायला गडावरती. तर इथून आता ट्रेक चालू करतो आहे आम्ही. इकडनं सरळ जायचं आहे वरती. आपण पेठ गावात पोचू आणि तिकडनं वरती आपण गडावरती चालू. तर सगळे गावचे मित्र आलेत, गावचे मंडळी, माझे मित्र सगळे तुम्हाला बघायला भेटतील या व्हिडिओमध्ये. असा रस्ता सगळा करण्यात आला आहे. बघा, बाईक आणली तर वरती बाईक जाऊ शकते. एक 4 व्हीलरवाल्यांनी पाठीच त्यांच्या गाड्या लावल्या आहेत आणि इकडनं खूप सारे जण पायीच प्रवास करतात. एक गाडीवरती गेले 4 व्हीलर. आता कुठपर्यंत जाते ते माहिती नाही, पण बाईक तर जाऊ शकते. रस्ता बनवण्याचं काम हे चालू आहे. हे बघा, तुम्हाला वरती येताना इथे जागोजागी असे स्टॉल लागलेत. रविवारचेच असतात तुम्ही? शनिवार रविवार ना. असे स्टॉल लागतात आहे. आणि आता थोडंफार वरती पोचलो. इकडे नजारा बघा दुकानाच्या पाठी. तर मंडळी, हा इकडे एक हॉटेल लागतं आहे भैरवनाथ भोजनालय करून. आणि मला वाटतं आपण आता वरती पेठ गावात पोचलो आहे आणि इथून आपल्याला आता किल्ल्यावर जायचं. किल्ला दिसतोय. इकडे जेवणाची वगैरे सोय तुमची होऊ शकते जर जास्त लांब म्हणजे उशीर जास्त झाला तर, कारण की 2:30ची बस आहे रिटर्न. तर तुम्ही बस वगैरे आले, गाडी वगैरे घेऊन आलं की इथपर्यंत येऊ शकते गाडी, कारण की रस्ता तसा थोडा चांगला आहे. मध्ये थोडा खराब आहे, वाहून गेला आहे पाण्याने वगैरे. मंडळी, इथे पेठ गावात आलं. इकडनं आता पुढे चढाई चालू केली. इकडे गावच्या लोकांकडे तुमची जेवणाची खाण्याची सोय होऊ शकते, राहायची पण सोय आहे. टेंट वगैरे पण प्रोव्हाइड करतात इकडे. हे पेठ गावात आहे आपण. आणि पूर्ण धुकं पसरलं आहे बघा. हे बघा, पूर्ण गावात धुकं आलं आहे, पांढरा खाली. अजून पण ट्रेकर्स मंडळी आलेत आमच्या पाठीपुढे आहेत. हे बघा, पूर्ण धुकं पसरलं आहे गावात. पाठीमागे पण बघा पूर्ण धुकं आहे. पाऊस यायला पाहिजे, पावसाची जाम गरज आहे. त्यात खूप पूर्ण भिजलो आहे, सगळेच भिजले आहेत. पाऊस नाही काय नाही, त्याच्यामुळे गरम खूप होते धुकं असल्यामुळे. गेले भेटत आहेत कारण की पुढे मंदिर आहे, भैरवनाथ देवीचं मंदिर वगैरे. बसायची सोय केली आहे मस्त. इकडे जेवण, मॅगी वगैरे सगळी सोय आहे. मस्त धुका पडला आहे बघा. वा, ही पण सोय तुम्हाला इथे भेटेल आल्यावरती. आमच्यासारखं कोण लांबून प्रवास करून आला थांबून तर इकडे हलके होऊ शकतात. ही पण सोय पाहिजे गाड्यावरती. मस्त धुकं भरलं बघा. पुढचं काय दिसत नाही आता. हे बघा, पूर्ण धुकं झालं. फक्त पाऊस आला पाहिजे, थोडा पाऊस आला पाहिजे.
थोडा पॅच कठीण लागला आहे सध्या तरी, कारण की दगड आहेत, निसटलेले दगड आहे सगळे, दगड निघू शकतात. काय रे वाट अडवून बसलाय आमची कुत्री आहे. चल 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 आता पोचतोय आपण. अजून गुहा लागला नाहीत, गुहा लागेल, पहिला दरवाजा लागला आहे. तुम्हाला दरवाजा दाखवतो कसं आहे. भग्नावस येत आहे, पूर्ण तुटलेलं आहे. गडाला सुरुवात होती ह्या ठिकाणावरून, असा रस्ता आहे पूर्ण. हा दरवाजा जो तुटलेला आहे पूर्ण भग्नावस येत आहे. थोडेसे हे अवशेष दिसत आहेत, पायऱ्या दिसत आहेत थोड्या, आणि इथून आपला गड चढायला सुरुवात होते. खऱ्या अर्थाने गडावर प्रवेश करतोय. तर मंडळी आत्ताशी वरती पोचलोय. इथे एक बोर्ड दिसते, ते सगळी माहिती दिली आहे किल्ल्याची. शिवाजी महाराजांच्या पावन पदस्पर्शाने पावन झालेला किल्ला आहे. तर ह्याच्यावरती कुणी गैरवर्तन करू नका, आणि ह्यावर असणारे पुरावे आपल्याला सगळ्यांना मिळून जपायचे आहेत असं सांगण्यात आलं ह्याच्यावर. इथे एक दुकान आहे साईडलाच, आणि असा परिसर इकडनं वरती जायला रस्ता आहे. मला वाटतं त्या साईडला असेल कडा. एक कचऱ्याची व्यवस्था पण केलेली आहे इथे. कचरा टाकू नका, सगळ्या बाटल्या वगैरे प्लास्टिकच्या ह्याच्यात टाकायचं. इकडे आपल्याला तोफा दिसतात ते बघा, 2 तोफगाडे बसलेले आहेत, आणि हा तो मोठा बुरुज आहे तोफगाड्याच्या पाठचा. धुकं जाम पसरलं त्याच्यामुळे काही दिसत नाही. मस्त बसवलं, ते व्यवस्था पण मस्त केलं आहे तोफांचं. तोफगाडे लावलेत, एक मोठी तोफ आहे त्याच्या पुढे ते बघा, आणि असा पुढे रस्ता आहे. मंडळी या कड्याच्या साईडून जरा पुढे आल्यावरती डाव्या साईडून हे बघा, इकडे हा वरती जाण्याचा रस्ता इकडे. मला वाटतं ह्याच्या आतमधून रस्ता असेल वरती जायला. इकडनं पायऱ्या आहेत ना, पण रस्ता असेल. आणि ह्या साईडला पुढे जायचं आहेत. हा बुरुज वाटतं, गुहा या इथे वरती गुहा आहे या बुरुजावरती, आणि ह्या साईडला आपल्याला पुढे जायचं आहे. इकडनं वाटतं मधून वरती जायला कोरलं आहे, पायऱ्या कोरलेल्या आहेत या आतमधून कातळाच्या. आणि इकडनं असं गोल फिरून आपण येऊ शकतो, जिकडे सगळ्या टाक्या वगैरे आहेत. आता वरती कोणतं मंदिर आहे ते बघूया या कड्यावरती. या बुरुजावरती आलोय, आणि एक गुहा आहे. इकडे एक टाकी आहे, कड्याच्या साईडला एक छोटंसं मंदिर आहे. म्हणजे तिकडनं खाली उतरलं त्याला लागून टाकी आहे. तिकडे एक छोटंसं गणपती बाबांचं शिल्प आहे, आणि एक टाकी आहे खाली उतरायला. आतमध्ये पाणी पण आहे. इकडनं साईडनं खाली उतरून आम्ही गोल फिरून येतो. तिकडनं सगळ्या लागून अशा टाक्या जात या कड्याच्या भोवती. आणि पावसाला सुरुवात झाली सध्या, बरं वाटतंय. आता थोडं
थंड व्हायला. हे बघा इकडनंच आहे तो भुयारी मार्ग वरती जाण्याचा आणि आम्ही आता इकडनं पुढे जातो आणि ह्या कडेला गोल फेरी मारून वापस इकडनं येऊन मग वरती जातो. तर पूर्ण गोल सगळ्याजण निघाल. तिथून पण या गेल्यावर एक तिथे एक दरवाजा आहे बघा. हा दरवाजा कुठून वरती येतोय का समजत नाही कोणत्या गावातनं, पण हा एक इथे दरवाजा लागतोय. आणि हा सकाळ आहे बघा वरती बघताय ते बांधकाम दिसतंय ते बघा वरती ते गुहा आहे. ते कोणतं मंदिर आहे? मला वाटतं भैरवनाथाचं किंवा देवीचं मंदिर असेल. आणि दरवाजाचे अवशेष आपल्याला इकडे दिसतात. ते काढण्या वगैरे आहे ते बघा दोन्ही साईडला दरवाजा लावण्यासाठी. यांना व्हिडिओ काढायचे रानात. चल चल पुढे आपण चालायला चालू केलं ना तर इकडे अशा टाक्या लागतात. जी मोठी टाकी आहे बघा. पाणी आतमध्ये पूर्ण शेवायला पिण्याला एक पाणी नाही. पण अशा सगळ्या टाक्या या गाड्याच्या नंबरही लागलेल्या आहेत. त्याच बघण्यासाठी आम्ही आता इकडनं गोल परिक्रमा करतो. हे बघा ही एक टाकी आहे. त्याच्यात खूप घाण पडलं. घाण म्हणजे बॉटल वगैरे पण पडल्या तिकडे घाण. आणि अशी एक तटबंदी दिसते आपल्याला. इकडे पूर्ण दरी आहे या साईडला. इथे पण वरती टाकी आहे. टाक्या मस्त बोलल्या सगळे. पूर्ण भरले काठोकाठ. ही पण टाकी पूर्ण काठोकाठ भरले. इकडनं तर पाणी खाली यायला चाललं होतं. पाणी चांगलं आहे डोंगरात मध्ये. चला पुढे रोडचा रस्ता बघा कसा पूर्ण रान झालंय मोठं. ही एक छोटीशी गुहा आहे बघा त्या साईडला. थोडीशी जागा आहे. रान आले पण आतमध्ये थोड्या दिवसांनी मोठं झालं सगळं. आणि ही समोर आहे. इकडे राहू शकतो आपण. कॅम्पिंगला वगैरे थंडीतनं आलो ना इकडे कॅम्प करू शकतात. हां आता थोडा खाऊ खातो आम्ही. खाऊ आणलं सुकं खाऊ. आणि तुम्हाला पण तेच सजेस्ट करेन का कुठे पण गेले तर बॅगेमध्ये थोडं खाऊ ठेवत जावं. कारण की अशा ठिकाणी खायची सोय असेलच असं नाही. इकडे वरती काही सोय नाही. पण येताना थोडीफार दुकानं लागतात छोटीफार किंवा गावकऱ्यांची दुकानं आहेत. गावकऱ्यांची घरं आहेत थोडी. त्याच्यामुळे खाण्याची व्यवस्था होऊ शकते. पण आता आम्ही आणलं ते आम्ही खाऊन घेतो इथे. या अभिनंदन लाल शेव शेव लसूण चिवडा आणि नाश्ता डायट आणलेला. हर्षू सध्या डायटवर हा. जिम बिम करता त्याच्यामुळे जरा हा ते मस्त हे पौष्टिक डाएट असं आमच्या हर्षूकडनं आम्हाला आता भेटणार आहे. पण खाली जाताना हालत खराब होईल. पण थोडं होतं पण मजा येत. डाएटची माती केली. डाएट मध्ये काय टाकलं ते बघा. आता शेव टाकलं सगळा झाला. खालाव की सगळा झाला. घेतला तेव्हा जुना झाला. मला पण घे ना. 34-43 घेतलं. कुठून आलं तुम्ही? वांगणी.
वांगणे तुम्ही मध्ये स्टेशन लागते ते का वांगणे? हां बदलापूरच्या मागे. अच्छा मी विरारवरून आलोय. हां एवढ्याला विरार हे डोंबिवली वस्तीला झालं असतील ना. नाही नाही आता सकाळी निघालो. हां मग तुम्ही आले कसे हे बघा 2 पार्टिशन केलेत, मध्ये भिंत आहे बघा, जाऊ शकतो तिथपर्यंत पण ठीक आहे. आतमध्ये आलं, ही भिंत आहे, वटवागळांचा वास येतो. ते बघा तिकडे आतमध्ये एक ना भुयार दिसते, छोटासा रस्ता आहे तिकडे पण काहीतरी खोदकाम असेल आतमध्ये, पण तिकडची गुहा कुठून आहे का माहिती. अशा 2 गुहा आहेत बघा, पार्टिशन केलं आतमध्ये. काय काय आहे नक्की माहिती समजत नाही. आणि याच्यावरती बघा हे असे खांब लावण्यासाठी हे चौकोन बनवलेले आहेत, पार्टिशन बघा अजून पुढे आहेत. आणि ते बघा खाली मध्ये पण दिसत आहेत, मध्ये आहेत. इकडे एक आहे, तिथे पुढे एक आहे. हे नक्की काय ते माहिती नाही, कोणाला माहिती असेल तर नक्की सांगा आम्हाला कमेंटमध्ये. पण मस्त आहे, सुकं आहे, आतमध्ये पाणी येत नाही कुठून पण, सुकी जागा आहे. चला हे इकडे दगडी बांधकाम केलं आहे, पूर्ण पॅक केलं आहे. हा दरवाजा आहे. हे कसलं तरी कोठार असणार मला वाटतं, धान्य कोठार किंवा दारूगोळा कोठार असं काहीतरी असणार, त्याच्यामुळे असं बांधकाम आहे, पॅक आहे पूर्ण. आणि बाहेरून तटबंदी दिसते ह्याला बंद केलेली. पुरातन काळातली बेचकी आहे, ती आता सडून अशी झाली. तर मंडळी पूर्ण परिक्रमा करून परत त्याच जागेवरती आलो आहे. हा कडा आहे, इथं मग अशी वरती गेलेलो आपण. आणि हे गणपती बाप्पा आहेत शिल्प. आणि ह्या साईडला हा रस्ता आहे वरती जाण्याचा. हे बघा इथे एक मंदिर आहे, ते बघूया. हां हां हे बघा इकडे जाताना ह्या साईडला भुयारी मार्ग आहे वरतून, इकडनं पायऱ्या आहेत वरती जायला. आणि इथेच पुढे एक मंदिर आहे. तर मंडळी हे भैरवनाथाचं मंदिर आहे बघा, इथे वरती जायचा रस्ता आहे, त्याच्या साईडलाच आहे. सुंदर अशा मूर्ती दिसत आहेत आतमध्ये. वा पूर्ण कातळात कोरलेली ही पण गुहा आहे. हे बघा हे काका इथे असतात. काका तुम्ही ह्याच गावचे आहेत? अच्छा रोज असतात इकडे वरती? शनिवार रविवार असतं. शनिवार रविवार. अच्छा म्हणजे दिवाबत्ती करतो, साफसफाई करतो. अच्छा मस्त ठेवलं. या मंदिराच्या साईडला एक गुहा आहे बघा मोठी, मस्त राहण्यासाठी मस्त आहे गुहा एकदम प्रशस्त आहे. आले तर राहू शकता इकडे, कारण की एकदम सुका आहे जमीन अजून पण. आणि देवीची मूर्ती आहे, देवीचं मंदिर आहे. आणि अशी एक खोलं इकडे डिझाईन बघायच्यावरती कोरीव काम केलेलं आहे. अंधार आहे त्याच्यामुळे दिसत नाही बघा. हे खांबांवरचं कोरीव काम आहे बघा, ही मूर्ती आहे देवीची आणि हे कोरीव काम केलेलं आहे. इकडे पण वटवाघळं खूप आहेत, आतली कोरीव. आणि हे खांब बघा, हे प्रत्येक खांब असे एक कोरीव काम असं केलेलं आहे प्रत्येक खांबावरती. वरती चाललं कापडा पण कोणी
आणि हा दरवाजापाशी पोचलो आपण कातळ खोडलेला दरवाजा आहे. हे बघा इतकं कातळ आहे. हे खालून वरती बघा मस्त अशा पद्धतीने येते. आणि हा आता दरवाजा पण करूया. मस्त आहे. आतमध्ये पण पायऱ्या दिसत. दरवाजा बनवलाय मी कातळ आहे. त्या दरवाजाच्या वरती हे मला वाटतं हे झेंड्यासाठी बनवलं आहे, झेंडा लावण्यासाठी. आणि ह्याच्या साईडलाच हा दरवाजा खाली आहे. हा बघा इथे खाली दरवाजा लागतो आहे आणि त्याच्यावरतीची टाकी आहे. ही पूर्ण पाण्याची टाकी आहे. आणि हा दरवाजा, ह्या टाकीचा उपयोग मला वाटतं याच्यासाठी होत असेल का शत्रू जर आले दरवाजापर्यंत तर ही टाकी फोडून तो पाण्याचा हल्ला त्या शत्रूवरती करता येईल तिकडनं. त्यासाठी ही मोठी टाकी इथे बनवलेली असेल. टाक्यात सध्या पाणी आहे पण ते खराब आहे. हे बघा मस्त पाणी आहे. ही एक मोठी टाकी ओपन आहे पूर्ण. कसला आहे, पाऊस चालू झाला आहे, मस्त वाटतंय. वरती पण छोटी छोटी दुकानं आहेत. सगळं धुकं आहे त्याच्यामुळे काय दिसत नाही. खूप मंडळी आले सध्या रविवार असल्यामुळे. मंडळी गड फिरून झाला आहे, गड भ्रमंती झाले आणि आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो आहे. 2:15 झालेत आणि आता खाली चाललो आहे. 2:30ची गाडी होती पण ती तर आम्हाला भेटणार नाही. 2:30 होऊन गेले. आता 5:30ची बस आहे, नाहीतर बाकी काय आम्हाला सुविधा भेटते का बघतो खाली. आणि हा व्हिडिओ इथंच थांबवतो. भेटूया एकदा पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत असेच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा. चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शिवराय. गुड बाय.